नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल अस्ट्रो विज्ञानवरती. तर आज आपण कुंडलीतील 12वे स्थान म्हणजेच कुंडलीतील शेवटच्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. आणि हे सर्व शेवटचे स्थान बघून झाले की आपण पुढील व्हिडिओपासून कुंडलीतील राशी काय असतात आणि वेगवेगळ्या राशींचे काय गुणधर्म आहेत ह्याबद्दल समजून घेणार आहे. तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला, ज्याच्यात आपण 12व्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा ह्या सिरीज बद्दल, जेणेकरून ज्योतिषाबद्दल एक जागरूकता निर्माण होईल. चला तर मग 12व्या स्थानाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर तुम्हाला इथे कुंडलीमध्ये 12वे स्थान दिसत आहे. तर 12वे स्थान हे कुंडलीतील शेवटचे स्थान आहे. तर तुम्ही इथं बघतच असाल की लग्न स्थानापासून हे 12वे स्थान आहे. तर आणखीन एक नियम लक्षात ठेवा कुंडलीतील, की कुठल्याही घरापासून किंवा स्थानापासून त्याचे 12वे स्थान हे त्याचे व्ययस्थान असते. तर 12वे स्थान प्रामुख्याने आपल्याला व्यय दाखवते. व्ययस्थान म्हणजे काय, तर लॉसेस. आपल्या आयुष्यात आपल्याला मिळणारे वेगवेगळे लॉसेस, नुकसान किंवा हानी किंवा नाश किंवा वेगवेगळे होणारे खर्च, बेसिकली फायनान्सच्या दृष्टीने बघितलं तर होणारे खर्च. त्या खर्च चांगले असू शकतात किंवा चांगल्या गोष्टींसाठी असू शकतात किंवा वाईट कामासाठी असू शकतात. पण होणारे इन जनरल आपल्या आयुष्यात होणारे खर्च, ह्याबद्दल हे 12वे स्थान आपल्याला प्रामुख्याने सांगत असते. तर त्यासोबतच 12वे स्थान ओव्हरऑल बघितलं तर एक निगेटिव्ह स्थान आहे. तर कुंडलीतील 3 स्थानं ओव्हरऑल निगेटिव्ह मानली गेली आहेत. तर एक आहे 6वं स्थान, 6ष्ठ स्थान, अष्टम स्थान म्हणजे 8वं स्थान आणि 12वे स्थान. तर 6, 8 आणि 12 3 स्थानं ओव्हरऑल एक निगेटिव्ह प्रतिमा या 3 भावांना दिले गेलेली आहे. तर 12वे स्थान एकूणच एक निगेटिव्ह स्थान आहे. तर आपण बघितलं की हे व्यय स्थान म्हणजे खर्चाचे स्थान आहे. त्यासोबतच हे शिक्षा किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यात होणारे भोगायला लागणारे दंड याच्या बाबतीतही सांगते. तर दंड कुठल्याही प्रकारचा असू शकतो. समजा तुम्ही ट्रॅफिक सिग्नल मोडला तर दंड बसू शकतो, किंवा एखाद्याने खूप मोठे मोठे स्कॅम केले, घोटाळे केले, तर त्याच्या विरुद्ध त्याच्यात खटले भरू शकतात, त्याला दंड बसू शकतो, शिक्षा होऊ शकते, जेल होऊ शकते. तर ह्या सर्व प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात, तर हे आपल्याला 12वे स्थान सांगत असते. त्यासोबतच एखाद्याला आयुष्यात भोगावे लागणाऱ्या चोऱ्या, चकाट्या किंवा दरोडे किंवा नुकसान, कुठल्याही प्रकारचं नुकसान आर्थिक असू शकतं किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान एखाद्याला आयुष्यामध्ये भोगायला लागू शकतं. तर हे सर्व नुकसान जे आहे ते पण हे या 12व्या स्थानावरनं समजतं. त्यानंतरच एखाद्या व्यक्तीला कदाचित कारागृहवास होऊ शकतो किंवा जेलमध्ये जावं लागू शकतं कुठल्या तरी प्रॉब्लेम्समुळे. कदाचित त्याला नैतिकतेनं जेलमध्ये टाकले असेल किंवा अनैतिकतेमुळे टाकलेलं असेल, कशामुळेही असेल. म्हणजे त्यांनी त्याला फसवून एखाद्याने जेलमध्ये टाकले असेल किंवा खरंच एखादा अपराधी असेल तर त्याला जेलमध्ये जावं लागू शकतं. तर या जेलमध्ये जावं लागणाऱ्याची जे परिस्थिती निर्माण होतात, तर त्यासाठी हे 12वं स्थान बघणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच हॉस्पिटलायझेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या मेजर गोष्टीसाठी, एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी हॉस्पिटलाइज करावं लागलं, त्याची तिकडे सर्जरी झाली बाबा किंवा त्याला तिथे ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये, तर हे सुद्धा या 12व्या स्थानावरनं समजतं. तर एकूणच थोडंसं करिअरच्या दृष्टीने बघितलं तर ज्या लोकांना हॉस्पिटलमध्ये काम करायचं आहे, म्हणजे मेडिकल फील्डवाले लोक आहेत बाबा किंवा नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, तर त्यांना सुद्धा 12व्या स्थानात एक हिंट मिळू शकते की हॉस्पिटलाइजच्या रिलेटेड काही गोष्टी एखादा व्यक्ती करू शकतो की नाही करू शकत. तर 12वे स्थान हे नुसतंच व्ययस्थान नाही, तर त्याला एक पॉझिटिव्ह प्रतिमा अशी पण आहे एक आध्यात्मिक दृष्टीने, की हे मोक्षस्थान म्हणून पण समजले जातं. मोक्षस्थान का, तर आयुष्यातला सर्वात मोठा व्यय किंवा लॉस हा संसाराचा व्यय असतो. म्हणजे संसारापासून एखादा व्यक्ती अलिप्त झाला की तो मोक्षाकडे जायला लागतो. तर त्यामुळे ह्या 12व्या स्थानाला मोक्षस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामुळेच जे लोक संन्यासी आहेत किंवा जे लोक एकूणच संसारातनं विरक्त आहेत, लोकांपासून विरक्त आहेत, लोकांपासून दूर राहतात, एकटे एकटे राहतात, आयसोलेशन मध्ये राहतात, तर ह्या सर्व व्यक्तींना हे 12वे स्थान त्याच्याबद्दल सांगत असते. किंवा मुक्तीकडे बरेच लोक मार्गक्रमण करत असतात. अध्यात्माच्या दृष्टीने खूप लोक खूप साधना करतात, मोक्षाच्या दृष्टीने खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुष्ठान करत असतात. तर हे 12वे स्थान ह्या सर्व गोष्टींकडे जाण्यासाठी प्रवृत्त करणारे स्थान आहे. त्याच्यामुळेच मोक्षस्थान म्हणून हे खूप प्रसिद्ध आहे. आणि वेगवेगळे संन्यासी लोक आहेत, वेगवेगळे विरक्त लोक जे आहेत, त्यागी लोक जे आहेत, म्हणजे त्याग करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा ह्या 12व्या स्थानातून आपल्याला समजते. आणि अनेक लोक खूप चुकीच्या पद्धतीने, खूप विचित्र प्रकारे विरक्त होण्याचा प्रयत्न करत असतात, ते म्हणजे आत्महत्या. तर बऱ्याच लोकांना वाटतं की या शरीरापासूनच जर मला विरक्ती मिळाली संपूर्णपणे, शरीरच संपून टाकलं तर माझं चांगलं होईल, म्हणजे मला कुठला त्रास नाही सहन करावा लागणार. तर अनेक लोक आत्महत्याच्या ज्या प्रवृत्ती लोकांमध्ये निर्माण झालेल्या असतात, तर ते बघताना सुद्धा 12वं स्थान कुठेतरी त्याची एक लिंक जोडलेली आपल्याला मिळू शकते.
असतात, बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतात, पण 12वें स्थान आपल्याला त्याच्यात एक हिंट नक्कीच देऊ शकतं. तर 12वें स्थान हे या सर्व गोष्टींसोबत परदेश गमनाचे पण स्थान आहे. आपण बघितले की 9वें स्थान सुद्धा परदेश गमनाचे स्थान आहे. प्रामुख्याने का? कारण लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल ह्या दृष्टिकोनातून ते परदेश गमनाचे स्थान आहे. पण 12वें स्थान हे परदेश गमनाचे स्थान का आहे? तर हे आपल्याला आपल्या घरापासून खूप दूर घेऊन जातं. म्हणजे घराचा त्याग ह्या गोष्टीपासून होतो. एखादा व्यक्ती जर खूप दूर गेला, त्याच्या घरापासून खूप लांब निघून गेला, तर आजच्या काळात खूप लांब जाणे म्हणजे परदेश गमन होणं, असा अर्थ आपण त्याला घेऊ शकतो. किंवा खूप लांब डिस्टन्स ट्रॅव्हल, सातासमुद्रापार जाणे, ह्या गोष्टी ज्या आहेत ते सुद्धा या 12वें स्थान सांगते. त्याच्यामुळेच परदेश गमनाचे जे योग एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बनतात, तर त्यासाठी सुद्धा 12वें स्थान आपल्याला बघणे गरजेचे आहे. त्यासोबतच एकूणच हे घर आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या चिंता, वेगवेगळ्या येणारे प्रॉब्लेम्स, चिंता, राग, चंचलता, अस्थिरता किंवा वेगवेगळे दोष जे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतात आपल्याला, तर हे कुठे ना कुठे या 12व्या स्थानाशी त्यांची लिंक, एक कनेक्शन आपल्याला मिळू शकतं. तर 12वें स्थान त्यासोबतच एक पती पत्नीच्या आयुष्यामध्ये फिजिकल रिलेशनशिप्स किंवा बेड प्लेजर्स किंवा सेक्शुअल प्लेजर्स किंवा जे त्यांच्या काम भावनेतून निर्माण होणारे जे प्लेजर आहे किंवा काम वासनेतून मिळणारा आनंद जो आहे, त्या बाबतीतही एक 12वं स्थान आपल्याला एक हिंट देतं. तर तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या गोष्टी 12वं स्थान आपल्याला सांगते. काही पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे, पण प्रामुख्यानं हे लॉसेसचं किंवा व्ययस्थान आहे. तर थोडक्यात समराईज करूया 12व्या स्थानात. तर 12वें स्थान आपल्याला काय काय सांगते? तर 12वें स्थान व्ययस्थान आहे प्रामुख्याने, नंतर मोक्ष स्थान आहे, त्यानंतर परदेश गमनाचे स्थान आहे, शय्या सुखाचे स्थान आहे किंवा आपल्या आयुष्यात वेगवेगळे येणारे चिंता आणि प्रॉब्लेम्सचं पण एक स्थान आहे. तर आशा करतो की तुम्हाला 12व्या स्थानाबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन्ही माहिती मिळालेली असेल. तर आपण ह्या मागील 12 व्हिडिओजमध्ये कुंडलीतील 12 स्थानांबद्दल सुरेख माहिती घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाया, आपल्या बेसिक्स खूप छान प्रकारे पक्के होत आहेत. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण कुंडलीतील राशी म्हणजे काय आणि राशींचे वेगवेगळे प्रकार काय आणि प्रत्येक राशीचा अर्थ काय आणि त्याचे गुणधर्म काय, याबद्दल एक एक व्हिडिओ करून आपण नीट समजून घेणार आहोत. तर पुढचे व्हिडिओ सुद्धा जरूर बघा. तर ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती कळवा, जेणेकरून पुढे येणारे जे राशीबद्दलचे व्हिडिओ आहेत आणि मागे असणारे जे सगळे घरांबद्दलचे व्हिडिओ आहेत हे सुद्धा तुम्हाला समजतील. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे आणि तुम्हाला कॅप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओ दिसतच असतील. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये राशींबद्दलची माहिती घ्यायला. तोपर्यंत हरे कृष्णा, जय श्रीराम.